तलाठी भरतीवरून सध्या राज्यांमध्ये प्रचंड गोंधळ उडाल्याचा पाहायला मिळतोय। तलाठी भरतीवरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। या भरतीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता। एकेका जागेसाठी 25 लाखांहून अधिकची वसुली झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय। त्याला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पलटवार करत उत्तर दिले। ही भरती पारदर्शक पद्धतीने झाली आहे। जर कुणी अशा पद्धतीने सरकारची बदनामी करत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करू असा इशारा त्यांनी दिलाय। विरोधकांनी तलाठी भरतीच्या परीक्षेत घोळ झाला, ही परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे। विखे पाटलांनी सर्व आरोप फेटाळलेत। तलाठी भरतीबाबत काही आरोप केले जात आहेत। जी मुलं गुणवत्ता यादीत आली त्यांच्यावर अन्याय का करायचा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। या परीक्षेत कुठलाही गैरप्रकार झाला नाही। विनाकारण गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे। खोटा प्रचार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचं खोटा गुन्हे दाखल करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर रोहित पवार यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलंय।